नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 10 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की मधुभाऊ पायदळ रस्त्याने चालले असतात तेव्हा मागून भरधाव वेगात ट्रक येतो। तो ट्रक मधुभाऊला चिरडणार असतो, पण तेवढ्यात तिथे जानकी येते आणि मधुभाऊ असा आवाज देत मधुभाऊला बाजूला ओढते, मधुभाऊंचे प्राण वाचवते। प्रेक्षकांनो, मराठी मालिकांचे असेच अपडेट पाहण्याकरता अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर आपण पाहतो की सायली आणि अर्जुन मधुभाऊंना घेऊन जानकी आणि ऋषिकेशकडे आलेले असतात। तेव्हा सायली ऋषिकेश आणि जानकीला सांगते की जानकी, तू एवढं करशील का? 7 दिवसांचाच प्रश्न आहे, मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे, मधुभाऊंच्या काळजीत माझे केसकडे दुर्लक्ष होईल, मधुभाऊ इकडे राहतील तर मधुभाऊ नक्कीच सेफ राहतील। जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि बोलते, दुसऱ्यांच्या बापाचा जीव वाचून तुम्ही तुमच्या बापाची होळी कधी होईल ना, हे तुम्हाला कळणार नाही आणि मी मात्र नामानिराळी राहणार आहे। ठरलं तर मग, असे बोलते आणि तेव्हा समोरच हाताची घडी घालून जानकी आणि सायली उभे असते। दोघींना समोर पाहून ऐश्वर्या मात्र खूप घाबरते। मराठी मालिकांचे असेच नवनवीन भाग पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।